नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये सुरुवातच एका महत्त्वाच्या बातमीने. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्रच होणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे. या घडीची ही मोठी बातमी आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी हे स्पष्ट केलंय की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या स्वतंत्रच होणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील का याबाबत अनेक प्रश्न होते कार्यकर्त्यांमध्ये, त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला होता. मात्र आता केंद्रीय नेत्यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या माहितीनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्रच होणार आहेत. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. प्रफुल्ल, काय माहिती आहे? सुवर्णा, लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील या संदर्भात अनेक ज्या चर्चा या ठिकाणी सुरू झाल्या होत्या. कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध ज्या घोषणांचा पाऊस या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून आणि सरकारकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळत होता. या सर्व प्रश्नांवरनं या दोन्ही निवडणुका एकत्र होतील का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः जे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे एकदा या संदर्भात विचारणा करा अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून जोर धरत होती. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी एक केंद्राकडे या संदर्भात विचारणा केली की गेल्या काही दिवसांपासून अचानक जे निर्णय या ठिकाणी जाहीर होतात त्याच पद्धतीने लोकसभा आणि विधानसभा एकत्र होतील याची भीती सर्व उमेदवार असतील किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्या मनात आहे. याविषयी स्पष्टता या ठिकाणी केंद्राने करावी अशी मागणी केली होती आणि केंद्राने या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या पूर्णपणे वेगळ्या होतील. नक्की. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल प्रफुल्ल.